नमस्कार मित्रांनो, सॉलिड स्टेट या टॉपिकचे आणखी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की मागच्या CETला विचारले गेलेले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत पार्ट 2 मध्ये। सो सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला या टॉपिकचा म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये मोलार मासवर क्वेश्चन असतात, एज लेंथवर क्वेश्चन असतात, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेलवर क्वेश्चन असतात, टाइप ऑफ युनिट सेलवर क्वेश्चन्स असतात, कोऑर्डिनेशन नंबरवर देखील क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत। त्यानंतर हे पहा N denotes the number of particles, then number of tetrahedral whites is 2n. So नंबर ऑफ पार्टिकल्सच्या टेट्राहेड्रल व्हाईट दुप्पट असतात आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट सिंगल असतात। त्यामुळे याच्यावर सुद्धा क्वेश्चन 2021, 22, 24ला विचारला गेलेला आहे। डबल क्वेश्चन पण आलेले सगळ्या शिफ्टमध्ये। त्यानंतर पॅकिंग एफिशियन्सीमध्ये रेडियस आणि एज लेंथ याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेत। खूप सोपे क्वेश्चन्स असतात, रेडियस देतात, एज लेंथ विचारतात किंवा दिलेली असते रेडियस विचारतात। त्यानंतर व्हॉल्यूम वाईड स्पेसवरती 2023-24ला सिंपल क्यूबिकचा क्वेश्चन आलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथं की टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर ऑफ BCC साठी बॉडी सेंटर क्यूबिक युनिट लॅटिसवरती पण क्वेश्चन आलेला आहे। √3πa³/16 व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा याच्यावरती क्वेश्चन आलेला होता। 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इथं बघू शकताय तुम्ही, याच्यावरती पण क्वेश्चन 24ला आलेला आहे। त्यानंतर जसं सिंपल क्यूबिकच्या वाईड स्पेसवर क्वेश्चन होता तसं BCCच्या वाईड स्पेसवर देखील क्वेश्चन 24ला विचारला गेलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकताय हा जो फॉर्म्युला शीट आहे, म्हणजे थोडक्यात हा जो टेबल आहे अतिशय महत्त्वाचा आहे, कारण MCQs याच्यावरती हमखास येत आहेत। 21, 22, 23, 24, 25 तुम्हाला सिम्पली ह्या व्हॅल्यूज पाठ करायच्या, ते कसे करणार आहे ते तुम्ही ठरवा, परंतु ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ झाल्या पाहिजेत, कारण याच्यावरती क्वेश्चन्स आहेत खूप सिंपल कॅल्क्युलेशनचे, जिथं की लॉग टेबल पण नाही। हे पहा FCCच्या टोटल व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर्सवरती पण क्वेश्चन आहे। सिंगल स्पेअरचा व्हॉल्यूम 4/3πr³ असतो। 4 स्पेअर्स एकूण FCCमध्ये असतात। नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ युनिट सेल्स इन गिवन व्हॉल्यूम याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत। ॲज इट इज हा न्यूमेरिकल विचारला गेलेला आहे मित्रांनो MHT CET 2023 साठी, जो की सॉल्व्ड न्यूमेरिकल आहे, तुम्ही चेक करू शकता या पॉईंटवरती। व्हॉल्यूम ऑक्युपाइड ऑफ FCC वरती क्वेश्चन आहे, डिपेंडिंग ऑन द न्यूमेरिकल विचारला गेलेला आहे। स्कॉटकी डिफेक्ट याच्यावरती गेल्या वर्षी क्वेश्चन विचारलेला आहे 2024ला। सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट तुम्ही बघू शकता 3 वेळा क्वेश्चन आलेले 2019, 23, 25ला। त्यानंतर हे जे एक्झाम्पल्स आहेत फ्रँकेल डिफेक्टचे, याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। जे एक्झाम्पल आहेत ते किंवा त्याच्यापैकी खालीलपैकी कोणता नाही असं पण विचारतात। फ्रँकेल 2025च्या बोर्ड एक्झामला इथं क्वेश्चन होता, पहिलाच MCQ आपला 2025 आहे बघा। विच ऑफ द फॉलोइंग डझंट हॅव स्कॉटकी डिफेक्ट असा एक क्वेश्चन होता। हे 3 आहेत आणि एक मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट याच्यामध्ये आहे 25ला। N टाइप सेमीकंडक्टरवर क्वेश्चन 23, 24, 25ला याच्यावर क्वेश्चन आहे। तसंच इथं पण 23ला पण क्वेश्चन आहे P टाइप सेमीकंडक्टर्स। हा तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, किती वेळा क्वेश्चन